वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सीटेट मराठी पॅडागॉजी भाषा 1 आणि भाषे 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी काही प्रीवियस इयर क्वेश्चन मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पूर्वीच्या परीक्षेत जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला सीटेट मध्ये प्रत्येक वर्षी जे आहे ते विचारले जात आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे मित्रांनो, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉइन करू शकतात। पाहूया प्रश्न क्रमांक 1। व्हिडिओला प्लीज लाईक करा। हे बघा, प्रश्न इथे दिलेला आहे की मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे। असेच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला सीटेटच्या परीक्षेमध्ये मित्रांनो मराठी भाषा संदर्भात प्रत्येक वर्षी जे आहे ते विचारले जात आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। वस्तूचा परिचय करून देणे, त्यांच्या शब्दात गोष्ट सांगणे, शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे किंवा एखादी घटना वर्णन करणे। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न म्हणजे प्रत्येक वेळी जे आहे ते प्रश्न फक्त तुम्ही काळजीपूर्वक वाचा मित्रांनो, कारण की बहुतेक वेळा काय होतो, आपण प्रश्न जे आहे ते वाचत नाही पूर्णपणे आणि आपले उत्तर जे आहे ते चुकून जातात मित्रांनो। तर या ठिकाणी दिलेलं आहे की मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे। तर सर्वात कमी महत्त्वाची आहे, हे बघा मित्रांनो लक्षात ठेवा, सर्वात कमी महत्त्वाची आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 जे असेल, शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगणे, हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 2 हे बघा, प्रश्न क्रमांक 2 येथे विचारलेला आहे की प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन महत्त्वाचे आहे। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, आणि प्रश्न विचारलेला आहे की प्राथमिक पातळीवर म्हणजे तेच 1ली ते 5वी किंवा 1ली ते 8वी पर्यंत जी असते आपली प्राथमिक शाळा, भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्त्वाचे आहे। ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे बाल साहित्य, 2 दिलेला आहे वर्तमानपत्र, ऑप्शन क्रमांक 3 संगणक किंवा ऑप्शन क्रमांक 4 रेलिया। तर हे बघा मित्रांनो, बाल साहित्य या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण की प्राथमिक पातळीवर बाल साहित्य ही हे जे साधन असणार आहे ते सर्वात जास्त महत्त्वपूर्ण या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 प्रीवियस इयर क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, पूर्वीच्या परीक्षेत जशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहे। वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचिकेतील 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगते। यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूबद्दल बोलण्यास सांगते। असे करणे म्हणजे नेमके काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे। सावगड्यांना केलेले मूल्यमापन, स्वमूल्यमापन, शिक्षकाने केलेले मूल्यमापन किंवा सारांशकृत मूल्यमापन। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे स्वयंमूल्यमापन, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 हे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते। असे करण्यास सांगणे म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करणे, ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे, बरोबर। ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की वर्गात गैरशिस्त निर्माण करणे, किंवा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की पाठ्यपुस्तक वाचनातून निर्माण होणारा वैताग घालवणे। तर हे बघा मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रश्न आहे की ऑप्शन क्रमांक 2 जे असणार आहे ते सुटेबल आन्सर या ठिकाणी असणार आहे की मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 हे बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे की कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे मित्रांनो, आणि मोस्ट IMP हा प्रश्न आहे, कारण की असेच प्रश्न जे आहे तुम्हाला
सीटेटच्या परीक्षेमध्ये भाषा पॅडागॉजी मध्ये मित्रांनो हिंदी असो किंवा मराठी असो असेच प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक वेळी विचारले जात आहे। गुंतागुंतीची अवघड साहित्याचे वाचन, शिक्षकाच्या आदर्श उच्चाराचे श्रवण किंवा वास्तव जीवन परिस्थिती संभाषण। ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की बोलताना चुका करणे टाळणे। तर हे बघा मित्रांनो, कोणत्या गोष्टीचे साबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते, तर ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 6, हे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विचारलेला आहे की बोलण्याच्या फायद्यासाठी विद्यार्थी भाषेचा आनंद घेतात, हा उपक्रम अधिक प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो केव्हा? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की शब्द संग्रहाचा वापर करण्याची विशेष यादी देऊन। ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की योग्य रचना आणि उच्चारासाठी वापरल्यास। ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की लेखन वाचनाच्या माध्यमातून उपक्रमात अडथळा आणल्यास, किंवा ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की विद्यार्थ्याच्या या उपक्रमाची उद्दिष्टपूर्त होण्यासाठी त्यांना प्रेरित करणे। तर हे बघा मित्रांनो, इथे दिलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या या उपक्रमांची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। हे बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिकणे हे अधिक सोयीस्कर झाले असते जर ते हे शिकले असते। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 7 आपण या ठिकाणी पाहत आहोत की भाषा वर्ग खोलीत नियंत्रित वातावरण निर्माण करणे। ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की भाषा आपल्या अत्यंत जवळची बाब असून मातृभाषेला ती मजबूत करते। ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की भाषा महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी सहाय्यभूत ठरते। आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की भाषा आयुष्यातील मूल्य आणि उद्दिष्टपूर्तीसाठी ही क्रियात्मक ठरते। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की भाषा जी असते ते आयुष्यातील मूल्य आणि उद्दिष्टपूर्तीसाठी ही क्रियात्मक ठरते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असणार आहे ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। हे बघा प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी दिलेला आहे की खालीलपैकी कोणते भाषिक कौशल्य क्रमानुरूप योग्य आहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारला आहे मित्रांनो। हाच प्रश्न आपण हिंदीच्या पॅडागॉजी मध्ये सुद्धा पाहिला होता मित्रांनो। डिस्क्रिप्शन मध्ये आमची हिंदी आणि मराठीची प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे मित्रांनो। सीटेट मराठी भाषा पॅडागॉजी आणि हिंदी मराठी भाषा पॅडागॉजी संदर्भात ते तुम्ही पाहू शकतात। इथे काय दिलेलं आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणते भाषिक कौशल्य क्रमानुरूप योग्य आहे, तर हे बघा मित्रांनो, सर्वात अगोदर जे असते ते असते ऐकणे। 3 ठिकाणी या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे झालं ते आपला कट झालेला आहे मित्रांनो। त्यानंतर बोलणे, इथे सुद्धा बोलणे दिलेलं आहे मित्रांनो, इथे सुद्धा बोलणे दिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा या ठिकाणी आपला चुकीचा आहे। आता आपल्या जवळ उरलेले आहे मित्रांनो 2 ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 3। ऐकणे बोलणे हे बरोबर आहे, परंतु त्यानंतरचा क्रम असतो मित्रांनो वाचणे ऑप्शन क्रमांक 3 आणि लिहिणे शेवटची पायरी असते मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। हे बघा प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी दिलेला आहे की ओके प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी दिलेला आहे की जेव्हा विद्यार्थी संवाद क्षमतेतून बोलण्याचा अर्थ काढायला लागतो तेव्हा समाजयाचे की त्यांनी 4 ऑप्शन आपल्याला ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आपल्या भाषा क्रमाला लक्षात घेऊन शिक्षकाकडून शंका समाधान करून घ्यावी। ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की नियमित शब्दकोश वापरावा, त्यामुळे शब्दांचा त्यांना नेमका अर्थ वापर कळेल। ओके, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे की माहिती आदान प्रदान करावी, अर्थ समजून घ्यावे आणि आकलन सुलभतेसाठी नव्या शब्दात मांडणी करावी। मित्रांनो हे बघा ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की व्याकरणची मांडणी वापरावी हा चुकीचा दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन क्रमांक 10। हे बघा प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे। मित्रांनो हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला सेम क्वेश्चन विचारले जात आहे मित्रांनो, आणि इंग्लिश उर्दू मध्ये सुद्धा, कारण की फक्त लँग्वेज चेंज होते। जर तुम्हाला ट्रान्सलेट करता आला मित्रांनो, म्हणजे समजा की तुम्ही मराठीचे व्हिडिओ पाहत आहोत
तुमचा हिंदीचा अभ्यास सुद्धा होत आहे आणि हिंदीचे व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहत आहोत तर तुमचा मराठीचा अभ्यास सुद्धा त्यावेळी पूर्ण होत आहे मित्रांनो। भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? हे बघा, प्रत्येक माणूस समान गतीने भाषा शिकतात, चुकीचं आहे, कारण की प्रत्येक माणूस जे आहे ते समान गतीने कधीही भाषा शिकू शकत नाही। एखादी व्यक्ती लहान वयात भाषा शिकू शकते, हा बरोबर असू शकतो। व्यक्ती त्याच्या आयुष्यात 2 भाषा शिकू शकतो, हा सुद्धा चुकीचा आहे मित्रांनो। मला सुद्धा 4 भाषा येते, तर हा सुद्धा चुकीचा आहे। व्यक्ती कोणत्याही वयात भाषा शिकू शकते, बरोबर आहे, पण लहान वयात भाषा शिकणे सोपे आहे। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि बरोबर उत्तर असणार आहे की व्यक्ती कोणत्याही वयात भाषा शिकू शकते पण लहान वयात भाषा शिकणे सोपे जाते। मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे मित्रांनो, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो, हिंदी आणि मराठीची पॅडागॉजीची जी प्लेलिस्ट आहे ते आमच्या चॅनलमध्ये तयार केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकतात मित्रांनो। प्रश्न क्रमांक 11 पाहूया। प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या लिखाणातील चुका दुरुस्त करण्याची पद्धत प्रभावी ठरते जेव्हा शिक्षक, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। विद्यार्थी चुकीची दुरुस्ती करेपर्यंत विद्यार्थ्यांना अतिरिक्त काम देतो, फळ्यावर योग्य उत्तर लिहून देतो, चुकीची दुरुस्ती करून देतो किंवा चिन्हाच्या मदतीने चूक लक्षात आणतो आणि विद्यार्थी चूक स्वतः दुरुस्त करतो। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 12, हे बघा, प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी दिलेला आहे की शिक्षकाने व्याकरणीय रचना व्हिडिओद्वारे समजावून सांगितली। विद्यार्थ्यांनी प्रभावी संवादासाठी व लिखाणासाठी व्याकरणीय रचनेचा उपयोग केला, पद्धत कोणती? 4 ऑप्शन दिलेले आहे, रचनात्मक, अनुमानजन्य, अनुमानिक किंवा रूप बदलणे, रास पावणे। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न तुम्ही वाचून घ्या की प्रश्न अशा प्रकारे आहे की शिक्षकाने व्याकरणीय रचना व्हिडिओद्वारे समजावून सांगितली। विद्यार्थ्यांना प्रभावी संवादासाठी व लिखाणासाठी व्याकरणीय रचनेचा उपयोग केला, पद्धत कोणती? तर अनुमानजन्य ही पद्धत असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। हे बघा, प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी दिलेला आहे की मानवी विचार आणि मानवी संवाद यांना लिहिणे व वाचणे या प्रक्रियेच्या माध्यमातून जोडण्याचा मार्ग म्हणजे, 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, भाषेचे उच्चारण, शब्दाचे भांडवल आणि विरामचिन्हे, उच्चारण आणि ताण किंवा भाषेची व्याकरणीय रचना। हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 13 आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे भाषेची व्याकरणीय रचना, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। हे बघा, प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी दिलेला आहे की वाचनाच्या आकलनाचा उच्च स्तर कशावरून दिसते? मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन दिलेला आहे, मजकुरातील विद्यार्थ्यांचे स्वतःचे शब्द, प्रमुख शब्दाचे पूर्ण वाक्याचे पुनर्लेखन आणि मजकुरातील शब्दांचे वेगळे अर्थ शोधून। ओके, मजकुरातील मोजक्या व प्रमुख शब्दाचा वेगळा अर्थ लिहून काढल्याने। ओके, विद्यार्थ्यांचे स्वतःचे शब्द आणि प्रमुख शब्द पुनर्लेखन करून किंवा विद्यार्थ्याचे स्वतःचे शब्द मजकुरातील अपूर्ण वाक्याचे पुनर्लेखन करून। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1। ऑप्शन क्रमांक 1 आपला जे असणार आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। हे बघा, प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थ्याला पूर्ण मजकूर समजून सांगण्याच्या प्रक्रियेत अनोळखी शब्द जर वाचन उपक्रमाला अडथळा ठरत असेल तर, 4 ऑप्शन आपल्याला ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, सोप्या शब्दाचा किंवा मजकूर वापरावा। ओके, शब्द ओळखण्यासाठी शब्दकोशाचा तातडीने वापर करावा। ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की शिक्षकांना किंवा शेजाऱ्यांना शब्दार्थ विचारावा। ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे मित्रांनो की शब्दार्थ समजण्यासाठी संबंधित शब्दाच्या संदर्भाचा वापर करावा। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आणि ऑप्शन क्रमांक 1 जे असणार आहे ते दोघी उत्तर या ठिकाणी बरोबर दिसत आहे मित्रांनो, कारण प्रश्न अशा प्रकारे इथे दिलेला आहे की विद्यार्थ्याला पूर्ण मजकूर समजून सांगण्याच्या प्रक्रियेत अनोळखी शब्द जर वाचन उपक्रमाला अडथळा ठरत असेल तर सोप्या शब्दाचा किंवा
मजकूर वापरावा किंवा शब्दांच्या समजण्यासाठी संबंधित शब्दाच्या संदर्भाचा वापर करावा। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 हे बरोबर आहे, परंतु सुटेबल किंवा परफेक्ट जे आन्सर असणार आहे या ठिकाणी ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो, मराठी सीटेट पॅडागॉजीची प्लेलिस्ट आणि हिंदी सीटेट पॅडागॉजीची प्लेलिस्ट जी आहे मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 साठी आमच्या चॅनलमध्ये तयार केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हिंदी आणि मराठीचे संपूर्ण व्हिडिओ जे आहे मित्रांनो आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट सोबत।